ऑपरेशन टायगर नंतर आता ऑपरेशन तुडवा खरंच सुरू झालंय का? उद्धव ठाकरेंनी दिलेल्या एका हाकेला शिवसैनिक प्रत्यक्ष रस्त्यावर उतरू लागले आहेत का? 50 आमदार आणि त्यानंतर 6 खासदार गेल्यानंतर शिवसैनिकांच्या मनात दडलेला संताप आता उफाळून येतोय का? नांदेडमध्ये खुद्द एकनाथ शिंदेचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले जाणं हा फक्त निषेध होता की नव्या राजकीय संघर्षाची सुरुवात? उद्धव ठाकरेंनी आंदोलन करणाऱ्या शिवसैनिकांना फोन करून शाबासकी दिली. हा योगायोग आहे की ऑपरेशन तुडवाचा पहिला अधिकृत अध्याय? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न, ऑपरेशन टायगर नंतर बचावात्मक झालेली उद्धव ठाकरेंची शिवसेना आता पुन्हा आक्रमक मोड मध्ये आली आहे का? आज या संपूर्ण राजकीय घडामोडीचा सखोल वेध घेणार आहोत. ऑपरेशन टायगर 2.0 मुळे उद्धव ठाकरे यांना आजवरचा सर्वात मोठा राजकीय धक्का बसला. 2022 मध्ये 50 आमदार गेल्यानंतरही पक्ष सावरत होता, पण आता त्यावर 6 खासदारांच्या पक्षांतराने आणखी मोठा घाव बसला. विरोधकांनी याला केवळ पक्षांतर न म्हणता उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उभे करण्याचा प्रयत्न केला. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी एक नवा नारा दिला, गद्दारांना तुडवा. हा नारा केवळ भाषणापुरता राहतो की प्रत्यक्षात रस्त्यावर उतरतो याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून होतं. आणि आता नांदेडमध्ये घडलेली घटना पाहिली तर अनेकांना वाटू लागला आहे की ऑपरेशन तुडवाचा पहिला अध्याय इथूनच सुरू झालाय. नांदेडमध्ये खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या मतदारसंघात खासदार श्रीकांत शिंदे पोहोचले होते. त्यांचा दौरा हा नव्याने शिवसेनेत आलेल्या खासदारांना बळ देण्यासाठी होता, पण या दौऱ्याला उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांनी जोरदार विरोध केला. श्रीकांत शिंदे यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवण्यात आले. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलं. पण खरी राजकीय घटना त्यानंतर घडली, कारण आंदोलन करणाऱ्या शिवसैनिकांना स्वतः उद्धव ठाकरे यांनी फोन केला, त्यांची विचारपूस केली, त्यांचं कौतुक केलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक वाक्य म्हटलं, तुमच्यासारखे शिवसैनिक आहेत तोपर्यंत शिवसेनेला कुठलाही धोका नाही. काही अडचण असेल तर मला सांगा. हे वाक्य साधन आहे. राजकारणात पक्षप्रमुख जेव्हा आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्याला थेट फोन करून शाबासकी देतो तेव्हा तो केवळ संवाद नसतो, तो संपूर्ण संघटनेला दिलेला संदेश असतो. याच कारणामुळे नांदेडची घटना केवळ काळे झेंडे दाखवण्यापुरती मर्यादित राहत नाही. ती ऑपरेशन टायगर नंतर निर्माण झालेल्या नैराश्याचं आक्रमक राजकारणात झालेलं रूपांतर आहे, अशी चर्चा सुरू झाली. यामध्ये आणखी एक महत्त्वाचा राजकीय अँगल आहे. काळे झेंडे कोणाला दाखवले गेले? थेट एकनाथ शिंदेंना नाही, पण त्यांच्या राजकीय वारसदाराला, त्यांच्या पुत्राला, खासदार श्रीकांत शिंदे यांना. म्हणजे संदेश फक्त व्यक्तीला नाही तर संपूर्ण नेतृत्वालाच दिलाय. दुसरीकडे श्रीकांत शिंदे यांनीही नांदेडमध्ये जोरदार पलटवार केला. त्यांनी म्हटलं, एकनाथ शिंदे साहेबांशी जो जोडला गेला तो मोठा झाला. 40चे 60 आमदार झाले, 6चे 13 खासदार झाले. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत आत्मपरीक्षण करण्याचा सल्लाही दिला. तुम्ही 2.5 वर्षे घरात बसून राहिलात म्हणून लोक तुम्हाला सोडून जात आहेत, असा आरोप त्यांनी केला आहे. पण इथेच राजकारण अधिक रंजक होतं, कारण एकीकडे श्रीकांत शिंदे संख्येचं गणित मांडत आहेत तर दुसरीकडे उद्धव ठाकरे भावना आणि निष्ठा आणि कार्यकर्त्यांचा आधार मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहेत. एका बाजूला खासदार वाढल्याचा दावा आहे तर दुसऱ्या बाजूला रस्त्यावर उतरलेला शिवसैनिक आहे. राजकारणात संख्या महत्त्वाची असतेच, पण संघटना त्याहून जास्त महत्त्वाची असते. निवडणुका शेवटी कार्यकर्त्यांनाच लढावी लागते. नेता सभेला येतो आणि जातो, पण शाखा, गाव, तालुका, बूथ इथे लढणारा कार्यकर्ताच असतो. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी सर्वप्रथम कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्यावर भर दिला. हे या फोनमुळे स्पष्ट झालंय. याहून मोठी गोष्ट म्हणजे उद्धव ठाकरे यांनी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना पुढील किनवट दौऱ्याचंही आश्वासन दिलं. म्हणजेच नांदेड हा शेवट नाही तर सुरुवात आहे, असा संदेशही यातून देण्यात आला. त्यामुळे आता राजकीय समीकरणं बदलताना दिसत आहेत. आतापर्यंत ऑपरेशन टायगरची चर्चा होती. कोण फुटलं, किती खासदार गेले, किती आमदार गेले यावर भर होता. पण आता चर्चेचा विषय बदलतोय. आता प्रश्न असा आहे की फुटीनंतर कार्यकर्ता कुणासोबत उभा राहतोय, हेच उद्धव ठाकरे दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. ऑपरेशन टायगरने पक्षाची संख्या कमी केली असेल, पण ऑपरेशन तुडवाच्या माध्यमातून उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढवत आहेत. हा संघर्ष आता विधानसभेतील संख्येचा राहिलेला नाही, तो रस्त्यावरच्या कार्यकर्त्यांच्या लढाईचा झालाय. यामध्ये एक धोका देखील आहे. जर प्रत्येक दौऱ्यात काळे झेंडे, निदर्शने आणि प्रतिनिदर्शने सुरू झाली तर महाराष्ट्राचे राजकारण अधिक संघर्षमय होऊ शकतं. त्यामुळे दोन्ही बाजूंनी संयम राखणंही तितकंच आवश्यक आहे.
मात्र राजकीय दृष्टिकोनातून पाहिलं तर नांदेडची घटना उद्धव ठाकरे यांच्यासाठी एक मोठा मानसिक टर्निंग पॉइंट ठरू शकतो. कारण ऑपरेशन टायगर नंतर प्रथमच त्यांच्या समर्थकांनी संघटित आणि आक्रमक प्रतिसाद दिलाय आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे त्या प्रतिसादाला स्वतः पक्षप्रमुखांनी अधिकृत पाठिंबा देखील दिलाय. थोडक्यात ऑपरेशन टायगरने उद्धव ठाकरेंच्या पक्षाला धक्का दिला, पण नांदेडमध्ये दिसलेलं चित्र सांगतं की ऑपरेशन तुडवा आता घोषणेतून कृतीत उतरू लागलंय. पुढील काही महिन्यात हे आंदोलन केवळ नांदेड पुरतच मर्यादित राहतं की संपूर्ण महाराष्ट्रात त्याचं रूपांतर होतं, हेच राज्याच्या राजकारणातील पुढचं सर्वात मोठं समीकरण ठरणार आहे. तरी या संपूर्ण विषयाबद्दल तुमचं मत काय हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका.